तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हे तर आपण मार्केटबद्दल बोलतो, इकॉनॉमिक इंडिकेटर्सबद्दल बोलतो, बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपलं जीवनमान बदलतं आहे, एक स्टाईल ऑफ लिव्हिंग बदलते आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे मोबिलिटी आणि ट्रान्सपोर्ट जी म्हणतो, तर पब्लिक ट्रान्सपोर्टपासून ते हाय एंड प्रीमियम कार्सपासून इतक्या ट्रान्सपोर्ट मोडमध्ये इतके बदल झालेले आहेत. हे ट्रान्झिशन तू कसं बघतोस? कारण त्याचाही कुठे ना कुठेतरी गुंतवणुकीवर परिणाम होत असतो, चॉईसवर परिणाम होत असतो. काय सांग? बघा, आता जर आपण मोबिलिटी ट्रान्सपोर्ट बघितलं तर डेफिनेटली मुंबईतच आपण बघितलं की कशाप्रकारे मास ट्रान्सपोर्टेशन चेंज झालं आहे. हो. आधी फक्त लोकल रेल्वे होती, आज हो. आपल्याकडे मेट्रो जवळजवळ सर्व ठिकाणी आपल्याकडे धावताना दिसते. बरोबर. त्यानंतर आपण जर तुम्ही जे प्रीमियमायझेशन बोललात, प्रीमियमायझेशनमध्ये सुरुवातीला इंडियामध्ये फक्त मारुती सुझुकी एवढंच एक नाव होतं. हो. आजही त्याचा जवळजवळ 45% मार्केट शेअर आहे, पण त्याचा इनिशियली जो मार्केट शेअर होता तो आता बराच कमी झाला आहे. हो. कारण बऱ्याचशा नवीन इंडियन प्लस आउटसाईड कंट्रीजमधल्या बऱ्याचशा ऑटोमोबाईल कंपनीने इंडियामध्ये प्रवेश केला आहे. बरोबर. आणि लोक आता थोडंसं प्रीमियमेशन बघतात, त्यांना थोडंसं अपग्रेडेशन पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आता मी 2 दिवसापूर्वीच एक न्यूज वाचली, कोल्हापूरमध्ये एका श्रीमंत व्यक्तीने एका वेळेला 3 रोल्स रॉयल्स बुक केले, जवळजवळ 27.5 करोड टोटल व्हॅल्यू आहे. तर लोकांना थोडंसं आपल्याला ॲस्पिरेशनल जे बोलतो आपण ते ॲस्पिरेशन्स वाढत चाललेत इंडियामध्ये. बरोबर आहे. तर मोबिलिटी ट्रान्सपोर्ट डेफिनेटली हेल्प करतं GDPला. याआधी इंडिया पहिलं ॲग्रिकल्चरवर जास्त डिपेंडेंट होती, नंतर सर्व्हिस सेक्टर आलं. आता आपण बघतोय की हळूहळू ट्रान्सपोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी पण इंडियाच्या इकॉनॉमीला खूप भर देत आहेत. बरोबर आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या त्या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीवर पण आपल्याला येतो. आणि ऑटो सेक्टर जसं तू म्हणालास, सरकारने पण खूपदा एक मॅन्युफॅक्चरिंग याच्यात सुद्धा त्यांना प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह वगैरे भरपूर यायला दिलेलं आहे.